मुंबई हे एक मजेदार शहर आहे. म्हणजे ह्या शहरामध्ये म्हटलं तर अतिशय कॉस्मोपॉलिटन जीवन आहे. मराठी राज्याची ही राजधानी, पण इकडून मराठी हरवत आहे की काय अशी पण चिंता अनेक वेळेला बहुतेक लोकांना वाटत असते. अशा या कॉस्मोपॉलिटन गुजराती, पंजाबी, पारसी, शीख सगळ्या प्रकारचे, तामिळ, मल्याळी, तेलुगू अशा सगळ्या प्रकारच्या जीवनाला एक म्हटलं तर मराठी झाक आहे. आणि या मुंबईमध्ये एक सेलिब्रिटी कल्चर आहे. वलयांकित लोकांची एक वेगळी संस्कृती आहे. या सेलिब्रिटी कल्चरमध्ये आणि मराठी आणि बिगर मराठी आणि मुख्यतः बिगर मराठी लोकांमध्ये स्वतःचं वलय निर्माण करणारे आणि एक प्रकारे तिकडे झंझावातच निर्माण करणारे एक व्यक्तिमत्व आहे, आणि ते म्हणजे भरत दाभोळकर. नाव मराठी, पण गाजावाजा आहे तो सगळा पारसी, गुजराती, पंजाबी, शीख यांच्यामध्ये. करतात काय तर नाटकं. आणि गंमत अशी की ती इंग्रजी नाटकं करता करता ते मराठी आहेत हे मराठी लोकही विसरलेत आणि तेही लोक विसरलेत. तर अशा या भरत दाभोळकरांना विचारूया की तुम्ही मराठी असूनही या बिगर मराठी कॉस्मोपॉलिटन इंग्रजी मुंबईमध्ये आपला जम कसा बसवला? विली, एक मोठी कहाणी आहे ती फार. म्हणजे माझं शिक्षण झालं मराठीमध्ये. गिरगावातल्या आर्यन एज्युकेशन सोसायटीमध्ये मला शिक्षण झालं. कॉलेजमध्ये जाईपर्यंत मला एकही इंग्लिश वाक्य बोलता येत नव्हतं. म्हणजे मी एल्फिन्स्टन कॉलेजला जेव्हा गेलो, मग तेव्हा ते एल्फिन्स्टन, झेवियर्स ही जरा उच्चभ्रू कॉलेजेस तेव्हा होती. म्हणजे लोकांना भीतीच वाटायची जायला. म्हणजे इंग्लिश बोलता येत नसेल तर ह्या कॉलेजमध्ये जायचं नाही वगैरे. आणि मी आर्यनसारख्या ऑल बॉईज स्कूलमधनं तिकडे गेलो. फर्स्ट इयर आर्ट्सला एल्फिन्स्टनला. एकही मला इंग्लिश शब्द बोलता येत नव्हता. वर्गामध्ये 140 मुली, आणखीन 6 मुलं. म्हणजे एवढ्या मुली एकत्र मी कधी बघितल्या नव्हत्या. आणि ह्यांच्याशी इंग्लिशमध्ये बोलायचं म्हणजे कसं हेही मला माहीत नव्हतं. त्यामुळे गेले पहिले मला वाटतं 6-1 महिने मला कोणीतरी साधा प्रश्न विचारला किंवा भरत, आपण शॅल वी बंक दिस लेक्चर अँड गो फॉर अ मूवी, असं कोणी विचारलं तरी मी आधी त्याचं उत्तर द्यायचो माझ्या मनामध्ये मराठीमध्ये, की आईला म्हणते मी घरी जेवायला येतो आहे. मग मी ते ट्रान्सलेट करायचो माझ्या मनामध्ये. मग त्याचं प्रोनाऊन्सिएशन माझ्या मनामध्ये चेक करायचो की बरोबर आपण बोलतो आहोत की नाही, की चुकीचा एखादा उच्चार होतो आहे वगैरे. आणि इतकं करून ते उत्तर देईपर्यंत ती मुलगी किंवा तो मुलगा सिनेमाला जाऊन परत यायचे. त्यामुळे मी आपला एक स्ट्रॉंग आणि सायलेंट असा एक मुलगा, अशी लोकांची कल्पना होती की मी फारसा बोलत नाही. पण नंतर मला असं जाणवलं की तुम्हाला मित्रांमध्ये बोलताना तुम्हाला चांगलं बोलता येणं हे फारसं महत्त्वाचं नाही आहे. तुम्ही आपले मित्र आहात म्हणून तुम्ही काहीच चुका तर लोक मानून घेतात ते आणि लोक समजून घेतात. हे जेव्हा मला कळलं तेव्हा मला असं जाणवलं की आपण मराठी किंवा गुजराती शाळेमधली माणसं जी असतात, मुलं जी असतात, आमचं इंग्लिश आम्ही वाचतो खूप. इंग्लिश आम्हाला समजतं, फक्त बोलता येत नाही. कॉन्व्हर्सेशनल इंग्लिशमध्ये आम्ही जरा पाठी पडतो. तर समजा आपण चुका जरी करून बोलत राहिलो तरी काय हरकत आहे. ह्याने एक मी चालू केलं बोलायला. आणि मला आठवतं की मी एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये, मला वाटतं तेव्हा त्यांच्या काहीतरी 125 वर्षाच्या हिस्ट्रीमध्ये मी पहिला व्हर्नॅक्युलर जनरल सेक्रेटरी झालो, चुकीचं इंग्लिश बोलून. आणि तेव्हापासून माझी वाटचाल चालू झाली. तेव्हा मला वाटतं हे फार महत्त्वाचं आहे, कारण मराठी माणसालाच हा फक्त न्यूनगंड आहे. हो, की आपल्याला इंग्रजी चांगलं येत नाही. इतर भाषांमधले लोक, मराठी माणसं आपल्या भोवती एक अशी आपल्याला चाकोरी आपणच घालून घेतात की आपण समजा आपण मराठी बोलतो म्हणजे आपण फक्त मराठी मंडळाच्या पलीकडे जायचं नाही. मग इंग्लिश हा अख्खा जो बाकीचे लोक इंग्लिश बोलणारे आहेत, तुम्ही जसं म्हणता की पंजाबी, पारसी, शीख, गुजराती, ते बाकी मग म्युझिक अँड डान्स सोसायटीमध्ये ते कामं करतात किंवा जनरल सेक्रेटरी ते होतात किंवा पुढे डिबेट्समध्ये ते भाग घेतात. आपण फक्त मराठी मंडळाच्या पुरतं आपलं मर्यादित ठेवायचं. हा एक माणूस, प्रत्येक मराठी मुलगा मला वाटतं किंवा मुलगी आपल्याला स्वतःला एक निर्बंध घालून घेतात. ते हे मी कधी मानलं नाही. मला वाटलं की आपण काही करू शकतो. पण तू नाटकांमध्ये जेव्हा सुरू केलं, आता जाहिरात, खरं म्हणजे जाहिरात हा व्यवसाय. मग मी जाहिरातीमध्ये शिरलो. मी खरं म्हणजे मी आहे, वकील आहे. मी LLB आहे. पण व्हायचं होतं पोलीस काय? मला व्हायचं होतं. माझी लहानपणापासून ॲम्बिशन, कधी न म्हणजे फिरणारी, कधी न चेंज होणारी, की मला IPS ऑफिसर व्हायचं. मी वयाच्या 5व्या वर्षापासून मी लॉ करेपर्यंत मला IPS ऑफिसर व्हायचं आहे. ही माझी एक ॲम्बिशन. म्हणजे बॉडी स्ट्रॉंग त्याच्यातच. म्हणजे डोक्याचं फारसं का, तेव्हा मला वाटायचं की डोक्याचं फारसं काम नाही. ते आता मला जाणवलं की ॲडव्हर्टायझिंगपर्यंत तसंच आहे की डोक्याचं फारसं काम लागत नाही.
पण तेव्हा म्हणजे इनफॅक्ट वी आर टॉकिंग अबाउट दिस, मला आठवते की म्हणजे पहिला जेव्हा मी इकडे दूरदर्शनमध्ये आलो होतो मी या स्टुडिओमध्ये, तेव्हा मी लॉ कॉलेजला असताना एक कायदा गाढव असतो अशी एक डिस्कशन त्यांनी ठेवली होती. तर त्यात तेव्हा मला मुंबई हायकोर्टचे मला वाटतं एक जस्टिस भस्मे म्हणून कोणतरी होते, जज होते ते. तर जस्टिस भस्मे, मी आणि माझा एक मित्र होता प्रभाकर पोंक्षे म्हणून. तर आम्ही ह्या स्टुडिओमध्ये इकडे आलो आणि सांगितलं की कायदा गाढव असतो हा डिस्कशनचा विषय आहे. तर पोंक्षेला फारसं मराठी बोलता येत नव्हतं, तेव्हा लोकांनी त्याला काय सांगितलं, तुम्ही एक काम करा की पोंक्षे तुम्ही सुरुवात करा नाटकाच्या कार्यक्रमाची, की तुम्ही सुरुवात करा, म्हणजे इंट्रोडक्शन तुम्ही करा, मग तुम्ही पुढे नाही बोलत तरी हरकत नाही. तर आम्ही तिघंही नर्वस भयंकर, म्हणजे आताही नर्वस असतोच मी, पण तेव्हा आणखी नर्वस, म्हणजे घामाघूम झालेलो आम्ही तिघंही. आणि त्याला सुरुवात अशी आम्ही लिहून दिली होती की बाबा कायदा गाढव असतो असं लोक म्हणतात, तर खरोखर कायदा गाढव असतो का, ह्या विषयावर चर्चा करण्यासाठी आपण इकडे जमलेलो आहोत. तर माझा मित्र भरत दाभोळकर जो स्टुडंट आहे लॉचा, आणि मी प्रभाकर पोंक्षे, आणि हे मुंबई हायकोर्टचे जस्टिस भस्मे, आपण जमलो आहोत. तर भस्मे साहेब, कायद्याची जी गाढवपणाविषयी ख्याती आहे ह्याबद्दल आपल्याला काय म्हणायचं, ही त्याची इंट्रोडक्शन होती. तो भयंकर नर्वस तो माणूस, म्हणजे आम्ही सगळे, भस्मे साहेबही नर्वस, मीही नर्वस, आम्ही सगळे घामाघूम झालेलो. तर हा म्हणाला की असं असं आहे, आम्ही जमलो आहोत इकडे, भरत दाभोळकर आहे, जस्टिस भस्मे आहेत, मी आहे. तर भस्मे साहेब, आपली जी गाढवपणाविषयी ख्याती आहे असं त्याने सुरुवात केली. आणि तेव्हा त्यांना जाणवलं की हा माणूस काही फारसा म्हणजे डेंजरस माणूस आहे. तेव्हा त्याने पुढे त्याला कधी बोलायलाच दिलं नाही. तो माझा पहिला म्हणजे ह्या स्टुडिओमध्ये येऊन बोलायचा हा पहिला संबंध. पण मी लॉ करून नंतर मी पोलीसमध्ये गेलो नाही, मग मी ॲडव्हर्टायझिंगमध्ये शिरलो. आणि तेव्हा मी आधी शिरलो म्हणजे क्लायंट सर्व्हिसिंगमध्ये म्हणून शिरलो मी, पण पुढे मी लिहायला चालू केलं. मी शाळेत असताना निबंध वगैरे चांगले लिहायचो, मराठीमध्ये लिहायचो, हिंदीमध्ये लिहायचो, इंग्लिशमध्ये मी प्रयत्न करायचो लिहायचा. आणि जेव्हा मी ॲडव्हर्टायझिंगमध्ये शिरलो तेव्हा मला जाणवायला लागलं की मला कधीही लिहिताना, म्हणजे आम्ही ज्याला कॉपी लिहितो किंवा ॲडव्हर्टायझिंग लिहिणं म्हणतात, मला अगदी चपखल बसणारा मराठी शब्द माहिती होता, इंग्लिश माहिती नव्हता. तर प्रत्येक वाक्यात मला हे एक जाणवायचं की मला हे वाक्य कंप्लीट करण्यासाठी मला मराठी माहिती आहे, हिंदी माहिती आहे. मी संस्कृत इंटर आर्ट्सपर्यंत केलं होतं, मला संस्कृत शब्द माहिती आहे, मला फक्त इंग्लिश शब्द मला आठवत नाही आहे बरोबर. मग मी खूप अडकून पडायचो की आता हे कसं वाक्य कंप्लीट करायचं. मग एकदा मी विचार केला की आपण काही इंग्लिश लिहितो आहे म्हणजे काही इंग्लिश माणसासाठी लिहित नाही आहोत, आपण लिहितो आहोत इंग्लिश भारतीय माणसासाठी, जे बहुतेक बोलताना आपल्याचा त्यांचा इंग्लिश जरी भाषा असली तरी हेल मराठी असतो, हेल गुजराती असतो, त्यात कित्येक शब्द आपल्या भाषेत वापरले जातात मातृभाषेमध्ये. तर इंग्लिशच शब्द वापरला पाहिजे हा अट्टहास का धरायचा. मी असं ठरवलं की बाबा आय एम नॉट इन द बिझनेस ऑफ रायटिंग करेक्ट इंग्लिश, आय एम इन द बिझनेस ऑफ रायटिंग करेक्ट कम्युनिकेशन. लँग्वेज डज नॉट मॅटर. मग मी त्या वाक्यामध्ये लिहिताना बाबा एका वाक्यामध्ये 2 शब्द मराठी आहेत किंवा एखादा संस्कृत आहे किंवा एखादा हिंदी आहे असं मी लिहित गेलो. आणि दॅट बिकेम अ फॅशनेबल थिंग टू डू. तेव्हा लोकांनी त्याला मग भरत दाभोळकर इज द फादर ऑफ इंग्लिश लँग्वेज वगैरे असं त्यांनी सुरू केलं. मी लोकांना म्हणायचो की बाबा दिस इज नॉट सम, हे काही माझ्या फारशा डोक्याने काढलेली, सुपीक डोक्यात काढलेली कल्पना नाही आहे ही. हा माझा म्हणजे मला करता येत नाही म्हणून मी आपला हा एक अट्टहास आहे की काहीतरी लिहिलं पाहिजे. आणि 2-3 भाषांचं असे एकत्र हे घडवून ती एक भाषा निर्माण झाली. पण मग आता ते तुझे तुझपाशी नाटक जे तू इंग्रजीमध्ये जेव्हा मला कळलं की हे जेव्हा ऍक्सेप्ट झालं की अशी भाषा ऍक्सेप्ट होऊ शकते, मग तेव्हा मी विचार केला की आपण एक नाटकात हे काय करू नये. तर तेव्हापर्यंत काय व्हायचं की म्हणजे एक 15 वर्षापूर्वी की इंग्लिश नाटकं म्हणजे फक्त एक अगदी ठराविक लोकांनी केलेली, ठराविक लोकांसाठी केलेली, किंवा पारशी एक अगदी उच्चभ्रू पारशी लोक आहेत किंवा पंजाबी लोक आहेत, आणि त्यात तुमचा ॲक्सेंट अगदी परफेक्ट असला पाहिजे. किंवा नाटक म्हणजे मग एखादं इंग्लंडमध्ये केलेलं नाटक किंवा फ्रान्समध्ये केलेला फार्स इकडे तुम्ही करायचा, मग सुटापुटातली माणसं सगळी वावरतात वगैरे. मी शाळेत असल्यापासून पु ल देशपांडेंचा भयंकर मोठा फॅन होता. म्हणजे त्यांनी लिहिलेलं प्रत्येक वाक्य मी कमीत कमी 50 वेळा वाचलेलं आहे. माझा तोंडपाठ आहे, म्हणजे पुलंना तेव्हा आठवत नव्हतं तेवढं मला आठवायचं. तर मी तुझ्यापाशी म्हटलं इंग्लिशमध्ये लिहूया म्हणून, आणि मी ते ह्या प्रकारच्या इंग्रजीत, ह्या प्रकारचे मी त्यात अख्खा तो वाडा तोच ठेवला मी देवासमधला. वासू अण्णा म्हणजे अगदी गोटा असलेला भोवरा ठेवलेला वासू अण्णा धोत्रामधला, शायरी म्हणणारे काकाजी, आश्रमातले आचार्य, ते असं मी लिहिलं ते. आणि पुलंना पत्र लिहिलं की बाबा मी मला इच्छा आहे करायची. तर त्यांनी मला परत पत्र पाठवलं पुलंनी की बाबा ह्या नाटकाची आपण खूप ट्रान्सलेशन आपण वाचलेली आहेत, हिंदीमध्ये केलं आहे, गुजरातीमध्ये केलं आहे, खूप भाषामध्ये केलं आहे, आणि मराठीमधलं जी खुमासदार त्यातला हे आहे, फ्लेवर आहे, तो कुठल्याही भाषेत आलेला नाही आहे. तर इंग्लिशमध्ये येणं फार कठीण आहे. तर आय डोंट थिंक यू शुड डू इट. तुम्ही त्यांना परत पत्र लिहिलं, म्हटलं की आय एम नॉट अ प्रोफेशनल रायटर, मी लिहिलेलं आहे, तुम्हाला मी पाठवतो, इफ यू फील की करू नये तर मी करत नाही. पण यू डेअर टू सेंड अ स्क्रिप्ट टू हिम. मी त्यांना स्क्रिप्ट पाठवलं
की म्हटलं हे मी तयार केलं आहे, म्हणजे आय हॅव ऑलरेडी रिटन द फुल प्ले बिफोर युअर परमिशन केम, आणि तुम्ही सांगाल ते मी पाहिजे चेंजेस करतो, पण तुम्ही बघा, वाचून बघा. आणि हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा कॉम्प्लिमेंट आहे की मला पुलंनी पत्र पाठवलं की तुझं स्क्रिप्ट वाचलं मी, ह्यातला एकही शब्द न बदलता असं नाटक कर तू, कारण दिस विल बी द लँग्वेज ऑफ द फ्युचर, की भारतामध्ये अशी इंग्लिश भाषा आणखीन 10 वर्षामध्ये फक्त अशी इंग्लिश भाषा वापरली जाईल. तर हा तुझा नवीन काहीतरी जो प्रयत्न आहे तो इतका चांगला आहे की एकही शब्द न बदलता हे नाटक कर. किती सालची गोष्ट? ही मला वाटतं 80-82 सालची गोष्ट असेल, म्हणजे खरोखर किंवा द्रष्टा- 85 सालची द्रष्टेच म्हणायला पाहिजे. द्रष्टे. आणि मग मी ते एक जात नॉन इंग्लिश स्पीकिंग लोकांना घेऊन नाटक केलं मी ते. त्यात आत्माराम भिंडे होते, त्यात वृषाली गोखले होती, त्यात मनमोहन कृष्ण होते, आणि अशा लोकांना घेऊन आम्ही नाटक केलं ते, आणि लोकांनी डोक्यावर घेतलं ते नाटक. म्हणजे आम्हाला त्यातले रिव्ह्यू जे यायला लागले की ब्रॉडवे बिवेअर, की इंग्लिश नाटकामध्ये धोतर घालून माणूस हा नाटक डायलॉग बोलतोय आणि लोकांना आवडत आहे. मग लोकांनी, म्हणजे प्रत्येक इंग्लिश प्रोड्युसरने मला सांगितलं की हे नाटक चालणार नाही, कारण इंग्लिश ऑडियन्स डज नॉट नो अबाउट भगवद्गीता. इंग्लिश ऑडियन्सना आश्रम आणखीन आचार्य हा प्रकार माहिती नाही आहे, त्यांना शायरी त्यांना माहिती नसते आणि त्यांना आवडतही नाही. तर म्हटलं बा इंग्लिश ऑडियन्स म्हणजे हा इंग्लिश ऑडियन्स इंग्लंडमधला ऑडियन्स नाही आहे, हा आपल्या भारतातला मुंबईमधला ऑडियन्स आहे. आणि लोकांनी हे डायलॉग्स, म्हणजे क्रेडिट गोज टू PL फॉर दिस, डोक्यावर घेतले. म्हणजे एक्सक्यूज मी मिस, तुमचं नाव काय, व्हॉट इज युअर नेम, माय नेम इज गीता, असं ती मुलगी म्हणते. तर तो म्हणतो, गीता, यू मेट मी ॲट द मोस्ट अप्रोप्रिएट टाईम, आय वॉज फीलिंग ॲज कन्फ्यूज ॲज अर्जुन. हे वाक्य गीतेचा रेफरन्स आहे, इंग्लिशमध्ये आहे, पण मराठीमध्ये आहे, मराठी हेलात बोललेलं वाक्य. अगदी म्हणजे टाटा थिएटरमधल्या इंग्लिश ऑडियन्सनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांनी त्याचा स्वीकार केला आहे वाक्याचा. मग हे नाटक आम्ही हाँगकाँगला केलं. हां, एक पण हाँगकाँगला कोण मराठी तर चान्सच एकही नाही. मराठी माणूस नाही ऑडियन्समध्ये, एक जात सिंधी आणि गुजराती लोक. त्यांना माहिती होतं का पु ल देशपांडे? त्यांना पु ल देशपांडेचं नाव ऐकून देखील माहीत नव्हतं त्यांना. आणि हे नाटक अगदी दिलीप प्रभावळकर, नंतर उदय टिकेकर, नीना वगैरे ह्याला आम्ही घेऊन तिकडे, आत्माराम भिंडे, विजू खोटे, विहंग नायक, किशोर प्रधान, ह्या लोकांनी तिकडे नाटक केलं हाँगकाँगमध्ये. मराठी नाटक अगदी नॉन महाराष्ट्रीयन ऑडियन्ससमोर आम्ही नाटक केलं. आणि आम्हाला रस्त्यात लोक भेटायची नंतर पुढच्या दिवसापासून, की आम्ही असं नाटक कधी बघितलं नाही आमच्या आयुष्यामध्ये. आम्ही इतकी लोकांची नाटकं बघितली, इतके आम्ही प्रोग्राम्स बघितले आहेत, पण ह्या टाईपचं, ह्या लेवलचं नाटक आम्ही बघितलेलं नाही आहे. तर अशा रीतीने आम्ही वाढत गेलं पुढे. त्यामुळे माझी जी नाटकं आहेत, म्हणजे मग त्यातला एक गमतीदार अनुभव आहे ना काहीतरी, की पुलंनाच काहीतरी तो असा आहे की पुलं तेव्हा इकडे NCPA मध्ये डिरेक्टर होते, आणि त्यांना एकदा एक ब्रिटिश डेलिगेशन त्यांना भेटायला आलं होतं. तर मला पुलंनी सांगितलेला हा किस्सा आहे की ते म्हणाले की भरत, माझ्याकडे ते लोक आले होते काल संध्याकाळी, आणि मला म्हणाले की मिस्टर देशपांडे, यू आर व्हेरी मच इन टू थिएटर वगैरे, यू आर अ प्ले राईट युअर सेल्फ. तर एक अतिशय सुंदर नाटक चालू आहे इंग्लिशमध्ये, इट्स ऑल युअर जनाब म्हणून. ते माझ्या तुझ्या भाषेचं नाव माझं इट्स ऑल युअर जनाब होतं. तर यू मस्ट गो अँड सी दिट ॲज अ थिएटर पर्सन, यू मस्ट सी दिस. म्हणाले, पुलं म्हणाले की मला कौतुक वाटलं की हा माणूस मला माझं नाटक बघायला सांगतोय. पण एका अर्थी त्यांना बरं वाटलं की बाबा हा नाटक, म्हणजे जे नाटक फक्त मराठी माणसांपुरतं मर्यादित होतं, ते या इंग्लिशमध्ये आणखीन पलीकडे गेलं, विच वॉज अ गुड थिंग. फारच इंटरेस्टिंग अनुभव आहेत भरतचे, आणि खरं आपल्याला बरंच बोलायचं आहे. पण एक छोटासा ब्रेक घेऊया, कारण एक पोलीस व्हायची महत्वाकांक्षा असलेला मनुष्य वकील होतो, आणि नंतर नाटकात शिरतो, आणि प्रत्यक्षात जाहिराती करत बसतो, आणि ते सुद्धा सगळं वेगळ्याच भाषिक विश्वामध्ये. तर या माणसाकडे खरं बोलण्यासारखं खूप आहे. छोट्याशा ब्रेकनंतर. RK लक्ष्मण हे तुझे चाहते आहेत, हे कदाचित तुला माहीत नसेल. नाही. आणि RK लक्ष्मणांचा माझा दररोज संबंध येतो, कारण आम्ही एकाच कंपनीत आहोत. RK लक्ष्मणांची मुलाखत पुलंच्या पुलोत्सवमध्ये 80व्या वाढदिवसाच्या वेळेला करायचा निर्णय ज्यावेळी झाला, त्यावेळी पुलंनी सांगितलं फक्त कुमार आणि भरत या दोघांनीच माझी मुलाखत घ्यावी. आता त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की तुझं इंग्रजी आणि तुझं मराठी आणि तुझं मराठी माणसांपासून हळूहळू झालेलं एक प्रकारचं तुटलेपण, या सगळ्यामुळे एक प्रकारचा हे नाही काय होतं, लोक जो तुझ्यावरती आरोप त्यामुळे करत राहतात की हा माणूस विक्षिप्त आहे. म्हणजे तो ड्रेस विक्षिप्त करतो, त्याच्या ऑफिसमध्ये, म्हणजे त्यावेळेच्या त्याच्या ऑफिसमध्ये माकड आहे, पोपट आहे, नाग आहे, साप आहे वगैरे. तर हा विक्षिप्तपणा हा एक्झिबिशनिझमचा भाग आहे नाही. काय, गंमत म्हणून तू करतोस का, ऍडव्हर्टायझिंग एजन्सीतल्या माणसाने काय ते वेगळं करायचं असतं? मला वाटतं हल्ली असं झालंय की जग असं आहे की जो माणूस काही चांगलं करतो त्याला माणसं विक्षिप्त म्हणतात. म्हणजे मी ॲडव्हर्टायझिंगमध्ये आहे, मी नाटकांच्या जगामध्ये आहे, मी सिगरेट ओढत नाही, मी आतापर्यंत आयुष्यात एकदाही सिगरेटचा पफही घेतलेला नाही आहे, मी दारू पित नाही,
म्हणजे एकदा मी अजूनपर्यंत बिअर किंवा वाईन सिप केलेलं नाही आहे. तर लोकांना फार विक्षिप्तपणा वाटतं. मला हे आश्चर्य वाटतं की लोक मला नाही विचारतात, दारू पित नाहीस का तू? दारू का पित नाहीस तू? दारू का पित नाहीस हे लोकांनी का, म्हणजे माणसाने काय विचारावं? जणू काही सिगरेट, दारू दारू गृहीतच हे गृहीत. मी म्हटलं आणखीन खूप गोष्टी मी करत नाही, पण तुम्ही काही वाईट गोष्टी करत नाही म्हणजे हा विक्षिप्तपणा असं लोक समजून जातात. त्याला माझा इलाज नाही आहे. पण प्राणी होते माझ्या ऑफिसमध्ये, ह्या ऑफिसमध्ये नाही आहेत, जुन्या ऑफिसमध्ये होते. मला प्राण्यांची खूप आवड आहे. प्राणी पक्षी मला लहानपणापासून फार आवडतात. आणि होतं काय की नॉर्मली लोक प्राणी पाळतात म्हणजे फॅशन म्हणून पाळतात, की आमच्या घरी कुत्रे आहेत, मला वेळ मिळत नाही कारण मी सकाळपासून बाहेर असतो. आमच्या घरी आणखीन काही पोपट आहेत, त्यांच्याकडे मला बोलायला वेळ मिळत नाही कारण मी सकाळी 8 वाजता बाहेर पडतो, रात्री 10 वाजता येतो. पण घरी आहेत, मग लोक कोणी पाहुणे आले की आपण त्यांना अगदी दाखवू शकतो की आमच्याकडे हा मोठा कुत्रा आहे वगैरे. मला नेहमी असं वाटायचं की बाबा आपण जेव्हा कुत्रा पाळतो तेव्हा आपण त्याला तेवढा वेळ देऊ शकलो नाही तर मग इट बिकम्स अ फॅशन. त्याला ऑफिसमध्ये का आपण घेऊन जाऊ नये? मग माझ्या ऑफिसमध्ये एक कुत्रा होता, तो माझ्यावर घरनं ऑफिसमध्ये यायचा. माझ्या ऑफिसमध्ये 3 मोठे मकाव होते, म्हणजे जे साऊथ अमेरिकन पॅरेट्स म्हणतात, 3 फुटाचे मोठे असतात ते पोपट, ते बोलणारे आणि बोलणारे वगैरे. ते काहीतरी बुद्धिमान माझ्याकडे वगैरे असतात. 2 हो, आणि माझ्याकडे 2 लहानशी, म्हणजे जगातली सगळ्यात लहान माकडं, मार्मोसेट त्याला म्हणतात. 2 माकडं होती, ती सगळे म्हणजे सुटे होते, bonsai सारखेच दिसतात. एवढेशी असतात ते माकडं, म्हणजे फुल ग्रोन माकडं एवढीशी असतात ती. आणि हे सगळे माझ्या ऑफिसमध्ये सुटे होते माझ्या खोलीमध्ये. आणि माझ्या ऑफिसमध्ये माझ्या जमिनीवरती मी एक फिश टँक केली होती. त्याला वरती काच होती आणि त्या आतमध्ये पिरान्हा, म्हणजे ज्या जगातले सगळ्यात डेंजरस मासे मानले जातात की पिरान्हा फिश, ते आतमध्ये 10-12 माझे पिरान्हा फिश होते. तर मी एक गंमत पण केली होती, म्हणजे प्राणी असावे ही माझी फार इच्छा होती. आणि आमच्या ऑफिसचं नाव होतं तेव्हा झेन कम्युनिकेशन. तर झेन हा खरोखर शब्द आहे जो आला आहे संस्कृत शब्दामधनं की ध्यानम, ह्यावरनं हा झेन शब्द आलेला आहे. तर ध्यानम म्हणजे ध्यान म्हणजे मेडिटेशन. तर मला नेहमी असं वाटायचं की ॲडव्हर्टायझिंगमध्ये लोकांचं ॲड फॅक्टर, ॲड हे, ॲड एक्सपर्ट अशी नावं असतात. तर माझ्या कंपनीचं नाव होतं झेन कम्युनिकेशन. तर म्हटलं झेन म्हणजे ध्यान. मग ध्यान तुम्ही करता एखाद्या जंगलामध्ये बसून, झाडाखाली बसून तुम्ही ध्यान करता. मग आपण ऑफिस असं डिझाईन का करू नये? मग मी खूप लोकांकडे गेलो, इंटिरियर डेकोरेटर्सकडे. मला असं पाहिजे की मला ऑफिसमध्ये झाडं पाहिजे आहेत, मला ऑफिसमध्ये मला पाणी पाहिजे आहे, म्हणजे इट शुड लुक लाईक की आपण एखाद्या बागेत बसून आपण काम करतो आहोत. तर कोणीही मला ते डिझाईन करून दिलं नाही. मी खूप लोकांना विचारलं किंवा मला काहीतरी करून दिलं, आपण पेंट करू किंवा आपण एक असे पॉट्स ठेवू आणि त्यात मग आपण झाडं लावू वगैरे. म्हटलं पॉट्स नाही, मला झाडं पाहिजेत, आंब्याची झाडं पाहिजेत आणि ऑफिसमध्ये. मग शेवटी मी वॉलपेपर मग मी शेवटी डिझाईन केलं ऑफिस माझं. मी इकडे गुरुजी ब्रदर्स जे आहेत त्यांनी मला ते एक फायबर ग्लासची झाडं करून दिली. तिकडे मी पाणी होतं, म्हणजे अक्षरशः खेळणारे पाणी होतं, त्यात मासे होते, पक्षी होते, त्यात माकडं होती. म्हणजे तुम्ही जंगलात बसून तुम्ही जर काय काम केलं तर तुम्हाला जसा अनुभव आला असता तो अनुभव या आमच्या ऑफिसमध्ये स्टाफला मान्य होतं कसं? त्याला फार आवडायचं, कारण ते आमचे सगळे प्राणी अतिशय फ्रेंडली होते. आणि लोकांना मग ते कौतुक झालेलं की आमच्या ऑफिसमध्ये लोक, म्हणजे आमच्या ऑफिसमध्ये क्लायंट कामापेक्षा ऑफिस बघायला खूप यायचे. तर मग ते वाढत गेलं. आणि ते म्हणजे माझ्या प्राण्यांच्या आवडीमधनं हे निर्माण झालं होतं. हा विक्षिप्तपणाचा मुद्दा बाजूला ठेव, पण जाहिरातींबद्दल सुद्धा किंवा एकूण हल्ली ज्या प्रकारच्या जाहिराती आणि विशेषतः इलेक्ट्रॉनिक पिढी आल्यानंतर जी चर्चा लोकांमध्ये चालते, लोकांची तर गमतीदारच भावना असते. एका वेळेला तर ती जाहिरात पाहत असतात आणि त्याच वेळेला ही किती अश्लील आहे किंवा बिभत्स आहे किंवा चुकीची आहे, अनैतिक आहे अशी टीका करत असतात. तर अशा प्रकारचा डायलेमा तुम्हा जाहिरातीतल्या मंडळींना येत नाही का? आम्हाला नेहमी असतो, म्हणजे हा प्रश्न मला नेहमी विचारला जातो. आणि मी वकील असल्यामुळे मी दोन्ही बाजूंनी बोलू शकतो. म्हणजे जो माणूस मला ब्रीफ देईल त्या बाजूंनी बोलायची हे आम्हाला एक म्हणजे सवय असते. पण मला असं वाटतं की ह्या बाबतीत खरोखरच 2 बाजू आहेत ह्या बाबतीत. एक ही बाजू अशी आहे की ज्या कुठल्या प्रॉडक्ट्सना मॅन्युफॅक्चरिंग इज अलाउड त्यांची जाहिरात शुड बी अलाउड. म्हणजे तुम्ही सिगरेटच्या जाहिराती आपण बॅन करणं इज नॉट करेक्ट, कारण सिगरेट खरोखर वाईट असेल तरी शुड बी मॅन्युफॅक्चर्ड. तर त्यामुळे एक म्हणजे कुठल्या वस्तूंची जाहिरात तुम्ही करू शकता आणि करू शकत नाही शुड बी लेफ्ट टू द मॅन्युफॅक्चरर, नॉट टू द गव्हर्नमेंट. ही म्हणजे एक भाव. अमेरिकेत सुद्धा जाहिरातींवरती बॅन आहे सिगरेटच्या. दुसरं असं आहे की तुम्ही कुठली जाहिरात तुम्ही करू. आता परवा एक हे झालं किंवा हे तुम्ही किसिंग दाखवल्यामुळे त्यांनी ती जाहिरात बॅन केली. मग हा एक मुद्दा नेहमी येतो की शुड किसिंग बी अलाउड. तर मला नेहमी वाटतं की जाहिरात क्षेत्रामध्ये आम्हाला एक माहिती असते की आम्ही सामाजिक सुधारक नाही आहोत. आम्ही मार्केटिंगचा एक लहानसं आमचं जाहिरात हे एक मार्केटिंगचं लहानसं अंग आहे. ते चांगल्या रीतीनं कुठलाही प्रॉडक्ट विकणं हे आमचं काम आहे. समाज सुधारणा, समाजात नैतिक मूल्य उचलून धरणं हे आमचं काम नाही आहे. पण आम्हाला एक नेहमी जाणवत असतं की आम्ही समाज सुधारणा करू शकत नाही, कारण आमच्याकडे म्हणजे क्लायंट्सकडे पैसेही नसतात
वेळही नसतो. इट्स अ सेलिंग ऑपरेशन. समाज सुधारणा तुम्ही करू शकता, तुम्ही काव्यातनं करू शकता, तुम्ही लेखनातनं नाटकातनं करू शकता, तुम्ही सिनेमातनं करू शकता. मग नवीन नवीन तुमचे फॉर्मॅट्स ॲडॉप्ट करणं हे तुम्ही सिनेमा करू शकता. आम्ही काय करतो, आम्ही सिनेमा बघतो की बाबा किसिंग सिनेमामध्ये अलाउड आहे का, मग आपणही करू शकतो. म्हणजे एकदा सोशली ॲक्सेप्टेबल ती गोष्ट झाली की ती फॉलो करणं हे आमचं काम असतं. पण जाहिरातींमध्ये हल्ली सोशल कॅम्पेनिंग आलेलं आहे, म्हणजे रस्त्यावर थुंकू नये, ट्रॅफिकच्या संबंधात खूप हल्ली सोशल हो, कॅम्पेनिंग. पण ते मला असं वाटतं की त्यातल्या आणि बहुतेक, इफेक्टिव्ह सोशल कॅम्पेनिंग किंवा तुमच्यासारखे लोक करतात असं. पण मला असं वाटतं की म्हणजे मी आमच्या ॲड क्लबच्या जजिंगवरती वगैरे जेव्हा बसतो की खूपशे सोशल कॅम्पेन्स फक्त अवॉर्ड मिळण्यासाठी करावे अशा केलेल्या असतात. मग त्यात तुमचा ऑडियन्स कोण आहे, नाही, आता एड्स बद्दलचा कॅम्पेन असतो पण त्यात तेवढ्या सिरियसली किंवा केल्या जात नाहीत. ट्रॅफिकला मोटर हळू मी चालव. मला वाटतं की जेव्हा हे आपले पत्रीच्या जेव्हा कमिशनर होते तेव्हा ते एकदा आमच्याकडे आले होते. मला म्हणाले की भरत, आम्हाला एक कॅम्पेन करायची आहे की रस्त्यावर इकडे थुकू नये किंवा इथे लघवी करू नये असे आम्हाला इकडे बोर्ड्स करायचे आहेत. की आज सध्या जे आपण बघतो की इथे थुंकू नये किंवा लघवी करू नये, फाईन 5,000 रुपये. तर म्हटलं असं करून कोणी करायचं थांबणार नाही. तर म्हटलं यू हॅव टू मेक दॅट पर्सन फील ऑकवर्ड. मग मी त्यांना एक लाईन लिहून दिली होती की म्हटलं इन्स्टेड ऑफ रायटिंग की येथे थुंकणे किंवा लघवी करणे अलाउड नाही, तुम्हाला फाईन 5,000 रुपये, असं करण्यापेक्षा म्हटलं इकडे मोठं तुम्ही शब्दात लिहा की यहाँ सिर्फ गधे पेशाब करते हैं. हा म्हटलं इकडे कोणी उभं राहून करणार नाही लघवी तिकडे. तर कॅम्पेन हॅज टू बी नॉट समथिंग दॅट लुक्स गुड, ती इफेक्टिव्ह झाली पाहिजे. की म्हटलं ह्या ठिकाणी कोणी थुंकला की ह्या सिर्फ गधे थुंकते तुम्ही म्हटलं, पण इसेन्शियली तर लोकं सोशल हसतात. रिफॉर्म. इट्स अ सोशल रिफॉर्म, पण इज कॅरिंग अ सोशल मेसेज फॉरवर्ड. आता किसिंग असावं की नाही किंवा नग्नता हे आणखीन एक जाहिरातीमध्ये फार डिबेटेबल पॉईंट आहे. नग्नता कितपत असावी ह्याला परत दोन, त्याच्याबद्दल जोरात चर्चा झाली. पण याला दोन गोष्टी आहेत. म्हणजे एक, मी नेहमी असं म्हणतो की ॲज अ क्रिएटिव्ह पर्सन, तर की मला असं वाटलं की बाबा इफ आय हॅव टू शो अर्धनग्न एखादी बाई दाखवायची, ह्याचा अर्थ असा की मला दुसऱ्या काही क्रिएटिव्ह आयडियाज नाही आहेत. हे माझं म्हणजे अगदी सोडं चिठ्ठी आहे, म्हणजे शरण चिठ्ठी आहे माझी, की ह्याच्या पलीकडे मला काही आयडियाज नाही आहेत. तर एखाद्या असं अर्धवस्त्र बाई दाखवली की आपोआप लोक बघतात, म्हणजे माझी जाहिरात लोकांपर्यंत पोहोचते. म्हणजे ॲज अ क्रिएटिव्ह पर्सन आय कॅन से की हे बरोबर नाही. पण जाहिरात इज नॉट सपोज टू बी क्रिएटिव्ह. जाहिरात ह्या गोष्टींचा त्याचा मूळ त्याचा उद्देश आहे की तुम्हाला यू मस्ट सेल अ प्रॉडक्ट थ्रू अ नाही, पण जाहिरातीत आता 65वी कला बांधतात. इट इज सपोज टू बी क्रिएटिव्ह. नाही, इट इज सपोज टू बी क्रिएटिव्ह इन अ प्रोफेशनल, इन अ कमर्शियल वे. जाहिरात हे पेंटिंग नाही आहे की तुम्ही छान दिसलं पाहिजे, याला त्याला महत्त्व नाही आहे. की समजा त्या जाहिरातीमुळे त्या वस्तूचा खप वाढतो का, दॅट्स द क्रिएटिव्हिटी. म्हणजे चांगली जाहिरात आहे, सुंदर फोटोग्राफ आहे किंवा सुंदर कॉपी आहे, ह्याला महत्त्व नाही. महत्त्व ह्याला आहे की त्या सुंदर कॉपीमुळे त्या वस्तूची विक्री वाढली का. म्हणजे फायनल जाहिरातीमधला क्रायटेरिया हा आहे. ह्याच्याबद्दल जाहिरातीमुळेच एखाद्या वस्तूची विक्री वाढेल किंवा कमी होईल असं काही ठरत नाही. आणि त्याच्यामुळे एखाद्या सॉफ्टवेअर कंपनीच्या जाहिरातीपासून मोटार असो किंवा कोणती वस्तू असो, त्याच्यामध्ये स्त्रीच दाखवायची, ती सर्वसाधारणपणे कमी कपड्यात दाखवायची. हाच प्रकार कोणतंही प्रॉडक्ट असो, तर त्याच्याने प्रत्यक्षात विकलं गेलं की तेच म्हणतो मी. तर म्हणजे ॲज अ क्रिएटिव्ह थिंग हे चुकीचं आहे करणं. पण समजा आपण असं केलं, समजा ह्याच्या गाडीची जाहिरात आहे आणि त्यात तुम्ही अशी अर्ध वस्त्रामधली बाई दाखवली, त्यामुळे त्या गाड्यांचा खप वाढला, तर इट्स अ गुड कॅम्पेन. कारण शेवटी त्याचा निकष हा आहे की त्यामुळे तुमची विक्री वाढते आहे का. पण त्याच्याचमुळे वाढते हे कधी सिद्ध होत नाही. पण हा एक पार्ट राहतो आमचा. म्हणजे कम्प्लीट मार्केटिंग मिक्समध्ये हे ॲडव्हर्टायझिंगचा जो एक पार्ट आहे की जो सगळ्यात दृश्य पार्ट आहे. तर त्यामुळे शेवटी हा निकष लावायला लागतो तुम्हाला की विक्री वाढली तर चांगली आहे, विक्री नाही वाढली तर वाईट आहे. हे जे सगळं तुझं कम्युनिकेशनचं अंडरस्टँडिंग आहे की लोकांपर्यंत पोचणं, ते सगळं तू त्या नाटकामध्ये आणत असतोस. नाटकामध्ये तर त्याच्यामुळे तुझा जो गवगवा असतो हा सगळा आम्हाला डू यू नो भरत दाभोळकर असं आम्हाला लोक विचारतात. त्यावेळेला ते मी मराठी आहे, तो विचारणाराही कदाचित मराठी किंवा नॉन मराठी असतो, पण त्याला त्यांच्यातला तू वाटतोस. पण तू त्यांना तुझ्या दृष्टिकोनातनं तू पर काय आहेस त्यांना. म्हणजे मी वटवाघूळ आहे. म्हणजे पक्ष्यांना वाटतं मी प्राणी आहे, प्राण्यांना वाटतं मी पक्षी आहे, पण जो आहे तो आहे. पण त्या नाटकांमधनं जाताना हे जे इंग्रजी मगाशी सांगितलं तू, शीख, पंजाबी, सगळ्या लोकांना, आता आपल्याच देशात हे 10-12 ॲक्सेंट आहेत, 10-12 कल्चर्स आहेत, त्या सगळ्यांना छेद देऊन ते ज्यावेळेला स्क्रिप्ट तू प्रेझेंट करतोस, त्यावेळेला कोणते घटक असे आहेत की जे बरोबर समान पातळीवरती नेऊ शकतोस
आणि कोणत्या घटकांना तू वगळत वगळत जातो? मी काय करतो की मी क्रॉस कल्चरल लिखाण करतो. म्हणजे मी इंग्लिशमध्ये लावणी लिहिली आहे. हां. ती लावणी मी एव्हिटा ह्या इंग्लिश नाटकाच्या टायटल सॉन्गच्या ट्यूनवरती लावणी लिहिली आहे. आणि त्यात मी एव्हिटाला मराठी करून सविता करून अगदी चारुशला साबळेकडनं त्या मुलीला डान्स शिकवून तिच्याकडे मी लावणी नृत्य करून घेतो. मी इंग्लिशमध्ये भांगडा लिहिला आहे. मी इंग्लिशमध्ये रवींद्र संगीत इंग्लिशमध्ये मी लिहिलं आहे. त्यामुळे काय होतं की ह्या ज्या काही म्हणजे हे फॉर्म्स आहेत, मी इंग्लिशमध्ये एका नाटकामध्ये उखाणे लिहिले. कारण उखाणा हा प्रकार फक्त महाराष्ट्रीयन लोकांमध्ये असतो. बाकी कुठल्याही जातीमध्ये लग्नात उखाणे घेणं हा प्रकार नसतो. तर मला खूप वाटायचं की बाबा लोकांना हा इतका सुंदर प्रकार आहे, लोकांना माहीत नसतं हे. मग एका नाटकामध्ये मी 6 उखाणे घातले, ते मी बदलत राहायचो. आणि त्यामुळे त्या वेळेला जे काही टॉपिकल असायचं आणि त्यात मी एक्सप्लेन करून सांगायचो. मग त्यात किशोर प्रधान एका ह्याचा म्हणजे भटजीचं काम करायचा. तो म्हणायचा की आय विल गेट यू मॅरिड, पण तुम्ही नवऱ्याचं नाव घेतलं पाहिजेत. मग ती मुलगी म्हणते, ती गुजराती मुलगी असते, ती म्हणते की नवऱ्याचं नाव घेऊ शकते, याचं नाव काय असेल ते प्यारे. तो म्हणते असं नाही, उखाण्यामध्ये घेतलं पाहिजे. म्हणलं उखाणा म्हणजे काय? मग मी तो एक्सप्लेन करून सांगतो की उखाणा म्हणजे इट्स अ पोएटिक कपलेट. आणि मग 6 लोक निरनिराळ्या प्रकारे नावं घेतात. हे मी इंग्लिशमध्ये केलं आणि लोकांनी ते अगदी डोक्यावर घेतलं, कारण लोकांना इतका छान वाटला तो प्रकार. म्हणजे हे काय आहे की काही गोष्टी ज्या आपण अगदी गृहीत धरतो की ह्या अगदी साधा आपल्या कल्चरमधल्या गोष्टी आहेत, द मोमेंट यू टेक इट आउटसाईड दॅट कल्चर, ते लोकांना फार आवडतं. नाही, आउटसाइड दॅट कल्चर हे बरोबर आहे. पण अजून एक असा आरोप इंग्रजी नाटकं इथे करणाऱ्यांवरती आणि जाहिरातींमध्ये काम करणाऱ्यांवरती असा आहे की त्यांचा मुळी प्रत्यक्ष समाज जीवनाशी संबंधच नाही नाही आहे हे म्हणजे इंग्रजी नाटकं करण्यासाठी किंवा जाहिरातवाल्यांसाठी. आणि जसा काहीतरी मला वाटतं युरोप अमेरिकेमधलं काहीतरी तू अनुभव नेहमी सांगतोस, तसा तिकडे म्हणजे वेगळं आहे. तर तिकडे वेगळं काय आहे की जे आपल्याकडे आहे? मला मला वाटतं शरद जोशींनी म्हटलं होतं की आपल्या भारतामध्ये एक इंडिया म्हणून एक वेगळा देश आहे आणि इंडियामध्ये लोकांविषयी भारताला कल्पना नाही आणि भारताच्या लोकांविषयी इंडियाच्या लोकांना कल्पना नाही. तर मला वाटतं आमचे बहुतेक आम्ही लोक ॲडव्हर्टायझिंगमधले किंवा इंग्लिश नाटकामधले आम्ही इंडियामध्ये राहतो. इंडियाच्या बाहेर म्हणजे पेडरोडच्या पलीकडे काही भारत आहे ह्याची खूपशा लोकांना मला आहे. म्हणजे मी जरी किती जरी ह्या क्षेत्रात जरी शिरलो तरी माझा मूळचा जो पिंड आहे तो मिडल क्लास मराठी पिंड आहे. मी अजूनही मराठी वाचन करतो. नाहीये तसं. न्यूयॉर्कमध्ये काय होतं की न्यूयॉर्कमध्ये अगदी सिनियर जाहिरातीतला माणूस आणि तुमचा मिडल क्लास कन्झ्युमर एकाच ट्रेनवर ट्रॅव्हल करतात. त्यामुळे त्यांची काही ना काहीतरी कुठल्या तरी एका स्तरावर तुमची गाठभेट होत राहते. ते रिअलाईज की ह्या आपल्या सिमिलर आपले प्रॉब्लेम्स आहेत किंवा हे काही ते एकाच सीटवर बसून ते लोक ट्रॅव्हल करतात. मुंबईमध्ये किंवा भारताच्या कुठल्याही शहरामध्ये एका विशिष्ट सोशल स्टेटापर्यंत लोक ट्रेनने जातात, बाकी मग त्यांच्या गाड्या असतात. त्यामुळे हा जो काय दुरावा होतो तो नेहमी होत राहतो. आणखीन त्याला म्हणजे तुम्ही लोकांनी किती नाही म्हटलं तरी तो होत राहतो. गंमत अशी आहे की जगाची फॅशन विश्वाची राजधानी न्यूयॉर्क आहे. हो, नाटकांची राजधानी, आधुनिक जुनी सगळ्या नाटकांची राजधानी न्यूयॉर्क आहे. त्या न्यूयॉर्कमध्ये हा एक प्रकारचा वर्गविद्वेष किंवा वर्गभाव नाही जो मुंबईमध्ये आहे. आणि असा मुंबईमध्ये वर्गभाव असून, अशी मुंबई कॉस्मोपॉलिटन असून, एक मराठी माणूस भरत दाभोळकर इंग्रजी रंगभूमी गाजवतोय, जाहिरातीचं विश्वही गाजवतोय आणि तरीसुद्धा मराठी माणसं आता हळूहळू त्याला तो आपलाच आहे हे लक्षात येऊन अधिक चांगलेपणाने ओळखायला लागलेत. अशा ह्या विक्षिप्त माणसाचा विक्षिप्तपणा नसणं म्हणजे दारू न पिणं, सिगरेट न ओढणं, हा विक्षिप्तपणा नसणं हा सुद्धा जो विक्षिप्तपणा आहे. अशा ह्या विक्षिप्त माणसाने समोरासमोरच्या कार्यक्रमात येऊन आपल्या सर्वांची भेट घेतली. धन्यवाद भारत. थँक्यू.